नमस्कार. लोकशाहीचं आरोग्य तपासायचं असेल तर आपल्याला केवळ मोठ्या राष्ट्रीय आकड्यांकडे पाहून चालणार नाही. आपल्याला थेट जमिनीवर लोकांमध्ये जावं लागेल. आणि म्हणूनच आज आपण एका मतदारसंघाचं, कामठी मतदारसंघाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. कारण राजकारण म्हणजे फक्त निवडणुका, पक्ष आणि नेते नाहीत. ते लोकांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या गरजांशी आणि त्यांच्या संघर्षाशी जोडलेलं असतं. तर चला कामठीच्या या विश्लेषणातून शासन आणि नागरिक यांच्यातल्या नात्याचा आढावा घेऊया. आपली ही गोष्ट सुरू होते महाराष्ट्र राज्यातून, जो देशाच्या आर्थिक आणि राजकीय पटलावर एक महत्त्वाचं स्थान राखून आहे. पण कोणत्याही राज्याची खरी कहाणी ही त्याच्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये दडलेली असते. तर महाराष्ट्रातून आपण थेट येतो विदर्भात, नागपूरच्या जवळ. हा प्रदेश आपल्या वेगळ्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांसाठी ओळखला जातो. आणि इथूनच आपण आपल्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी पोचतो, म्हणजेच कामठी मतदारसंघाच्या मातीत. कारण इथली जमीन, इथले लोक आणि त्यांच्या समस्या हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मूळ पाया आहे. आता या विश्लेषणातल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. कोण जिंकलं, कोण हारलं, मतांचं अंतर किती होतं, या सगळ्यापेक्षा एक आकडा खूप काही सांगून जातो. विचार करा, जेव्हा एखाद्या मतदारसंघातले जवळजवळ अर्धे मतदार मतदानाकडे पाठ फिरवतात, तेव्हा त्याचा अर्थ काय घ्यायचा? हा फक्त एक आकडा नाहीये. हा नागरिक आणि राजकीय प्रक्रिया यांच्यातल्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याचा एक मोठा आणि गंभीर संकेत आहे. कामठीची नाडी ओळखायची असेल तर आधी तिथल्या लोकांचं जीवन समजून घ्यावं लागेल. इथली अर्थव्यवस्था चालते कशावर? तर प्रामुख्याने कोरडवाहू शेतीवर, म्हणजे पूर्णपणे निसर्गाच्या लहरीपणावर. सोबत आहेत जंगल आणि त्यावर अवलंबून असलेले छोटे मोठे उद्योग. इथला समाज कसा आहे? तर मराठा, कुंडी, ओबीसी, बौद्ध आणि मुस्लिम समाज एकत्र नांदतो. प्रत्येकाच्या आपल्या गरजा आहेत, आपल्या व्यथा आहेत. आणि त्यांच्या मुख्य चिंता कोणत्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. कधीही न संपणारं शेतीचं संकट, कंबरडं मोडणारी महागाई, तरुणांच्या हाताला काम नसणं आणि जारोरा धरणासारखे वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या जगण्यावर थेट परिणाम होतो. तर या सगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर आता आपण 2024च्या निवडणुकीच्या निकालांवर एक नजर टाकूया. हे आकडे आपल्याला जमिनीवरच्या परिस्थितीचं प्रतिबिंब दाखवतील. निकाल अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली आहेत 1,74,000 मतं, तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांना मिळाली आहेत 1,34,000 मतं. म्हणजे विजयाचं अंतर आहे जवळपास 41,000 मतांचं, जे खूप मोठं आहे. वरवर पाहिलं तर हा एक मोठा आणि निर्णायक विजय दिसतो. पण खरा प्रश्न आहे की या आकड्यांच्या मागे दडलंय काय? आणि त्या प्रश्नाचं उत्तर ह्या एका आकड्यात दडलेलं आहे, 53.45%. हा या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच चिंताजनक आकडा आहे. हे आहे मतदानाचा प्रमाण. याचा सरळ अर्थ असा की कामठीमधल्या जवळपास 47% पात्र मतदारांनी मतदान केलंच नाही. आणि ही काही एका निवडणुकीत झालेली गोष्ट नाहीये. हा एक ट्रेंड आहे जो हळूहळू वाढत गेलाय. बघा, 2014मध्ये जिथे 62% मतदान झालं होतं ते 2019मध्ये 59%वर आलं. आणि आता 2024मध्ये ते थेट 53.45%च्या धोकादायक पातळीवर पोचलं आहे. ही केवळ आकडेवारी नाही, ही लोकशाही प्रक्रियेपासून लोकांच्या वाढत्या दुराव्याची एक स्पष्ट कहाणी आहे. तर मग प्रश्न उभा राहतो की असं का झालं? या निकालामागे आणि लोकांच्या या उदासीनतेमागे नेमकी कारणं काय आहेत? कोणताही निकाल हा केवळ एका व्यक्तीमुळे लागत नाही. त्याच्यामागे एक यंत्रणा असते, एक रणनीती असते आणि समाजात घडणाऱ्या मोठ्या बदलांची एक साखळी असते. चला आपण ही साखळीच तपासून पाहूया. या निकालामागे 3 मुख्य घटक दिसतात. पहिला, संघटनात्मक ताकद. एका बाजूला भाजपची बूथ पातळीपर्यंत पोहोचलेली मजबूत आणि शिस्तबद्ध यंत्रणा, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची विस्कळीत आणि कमकुवत संघटना. दुसरा मुद्दा आहे नॅरेटिव्हची लढाई. भाजपने विकास आणि हिंदुत्वाचा राष्ट्रीय संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला. त्यापुढे महागाई, बेरोजगारीसारख्या स्थानिक मुद्द्यांवर विरोधक एक प्रभावी प्रतिकथा उभी करू शकले नाहीत. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मतविभाजन. जवळपास 15 ते 20 हजार दलित आणि मुस्लिम मतं लहान पक्षांमध्ये विभागली गेली आणि त्याचा थेट फटका मुख्य विरोधी उमेदवाराला बसला. गेल्या 20 वर्षांचा आलेख पाहिला ना, तर एक खूप विचित्र गोष्ट समोर येते. एकीकडे भाजपच्या मतांची टक्केवारी वाढत गेली आहे, पण त्याचवेळी मतदानाचा टक्का मात्र सातत्याने खाली येतोय. 2014मध्ये दोन्ही गोष्टी शिखरावर होत्या, पण त्यानंतर असं चित्र दिसतंय की एक पक्ष जिंकतोय पण लोकशाहीतल्या लोकांचा सहभाग मात्र कमी होतोय. हा विरोधाभास आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. एका पक्षाची पकड मजबूत होत असताना मतदार प्रक्रियेपासून दूर का जात आहेत?
आणि इथे आपल्याला एका महत्त्वाच्या घटनात्मक मूल्याची आठवण होते. लोकशाही म्हणजे फक्त आपलं मत मांडण्याचा अधिकार नाही, तर दुसऱ्याचं ऐकून घेण्याची जबाबदारी सुद्धा आहे. जे लोक व्यवस्थेपासून दूर गेले आहेत, जे शांत झाले आहेत, त्यांच्या त्या शांततेचा आवाज ऐकणं हेच खऱ्या अर्थाने निरोगी लोकशाहीचं लक्षण आहे. प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणं आणि त्यांचं म्हणणं ऐकणं ही फक्त राजकीय गरज नाही, तर ती एक नैतिक जबाबदारी आहे. ठीक आहे, निदान तर झालं, पण आता पुढे काय? ही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी एक पद्धतशीर आणि दूरदृष्टीची योजना हवी. आपण या योजनेला चतुर्मुख रणनीती म्हणू शकतो, म्हणजेच 4 स्तरांवर काम करणारी रणनीती. ही चतुर्मुख रणनीती 4 मुख्य स्तंभांवर उभी आहे. पहिला स्तंभ आहे निवडणूक स्तरावरचा, म्हणजे मतविभाजन टाळण्यासाठी मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम समाजाची एक मजबूत सामाजिक आघाडी तयार करणे. दुसरा आहे संघटनात्मक स्तरावरचा, म्हणजे सुस्त झालेल्या पक्षयंत्रणेला पुन्हा ऊर्जा देणं आणि कार्यकर्त्यांना ताकद देणं. तिसरा स्तंभ आहे नॅरेटिव्हचा, म्हणजे परिवर्तन या संकल्पनेखाली शेतकऱ्यांचे प्रश्न, नोकऱ्या आणि महागाईवर एक प्रभावी कथा तयार करणे. आणि चौथा, सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे संसाधनांचा, लोकांच्या शक्तीलाच आपलं सर्वात मोठं संसाधन बनवणं. पण रणनीती फक्त कागदावर असून चालत नाही. तिला जमिनीवर उतरवण्यासाठी एक ठोस, वेळेचं बंधन असलेला आराखडा लागतो, आणि तो आराखडा आहे ही 90 दिवसांची योजना. या योजनेला आपण 3 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागू शकतो. पहिले 30 दिवस पायाभरणीसाठी, ज्यात मतदारसंघाचं सर्वेक्षण, नियोजन आणि कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण होईल. मधले 30 दिवस लोकांना एकत्र आणण्यासाठी, म्हणजे छोटे टाऊन हॉल, रोजगार मेळावे आणि घरोघरी जाऊन संवाद साधणं. आणि शेवटचे 30 दिवस हे असतील प्रचाराची तीव्रता वाढवण्यासाठी, ज्यात मोठ्या सभा आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जातील. आणि ही योजना काही हवेत तयार केलेली नाही. ती थेट लोकांच्या समस्यांच्या डेटावर आधारित आहे. डेटा आपल्याला सांगतो की कृषी संकट मौदासारख्या ग्रामीण भागात सर्वात जास्त आहे. महागाईचा फटका शहरी गरीब भागांना बसतोय आणि बेरोजगारी ही निम्न शहरी भागातील तरुणांची मुख्य समस्या आहे. एक यशस्वी रणनीती तीच असते जी या प्रत्येक समस्येवर त्या भागात जाऊन काम करते. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट कधीही विसरून चालणार नाही. लोकांपर्यंत पोचताना किंवा त्यांचा डेटा वापरताना त्यांची प्रायव्हसी आणि त्यांची संमती यांचा आदर करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. भारताच्या डीपीडीपी कायद्यानुसारही हेच अपेक्षित आहे, कारण लोकांचा विश्वास जिंकूनच खरं नातं तयार होतं. शासन आणि नागरिक यांच्यातलं नातं हे काही व्यवहार नाहीये, ते विश्वासाचं आणि आदराचं नातं आहे. आणि शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय, तर ते एका वाक्यात सांगता येईल. मतदारांमध्ये जी उदासीनता आली आहे ती दूर करायची असेल तर केवळ संदेश देणं आणि प्रचार करणं पुरं नाही. लोकांचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रामाणिक संवाद हाच या उदासीनतेवरचा एकमेव आणि खरा उतार आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 4204 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.